बघा असा दिसतोय नॉर्मल मोबाईल आता, आणि लावल्यावर बघा किती छान दिसते. लातूर आहे पिल्लू. आमच्या घरात एकूण एक नमुना भरलेला येड. नाही तेच तर एकूण एक येड भरलेलं आहे घरात. तर आज सकाळी स्वयंपाक सोडून मग मी आता पापड तळायली आणि टेस्टिंगला मलाच आहे. अजून मी अजून ब्रश पण नाही केला, पण स्पेशल मी आहे टेस्टिंग साठी. खबर आहे सोड दाखव तर की त्यांना. तर एवढा एकदम असं बरोबर राऊंड शेप मध्ये झालेला आहे. मला असलेच पापड आवडते. तर वा, त्यासोबत आता मम्मी चपाती बनवायले आणि चहा पण बनव. चहा चपाती खायला येते. काय चहा होता का? त्या साखरच नव्हती. देते बरोबर थोड्या वेळा. तर आता मला लय बोर होईल. तर आंघोळ तर झाली, पण बोर होईल होतं म्हणून विचार केला मामाच्या दुकानी जातं. म्हणजे असंच. तर गाडी पण आहे. करंट लागलं, खुर्चीलाच करंट लागलं. ते कधी कधी लागते असं. मग विचार केला दुपारनंतर जायचं गोलाय ते स्क्रीन गार्ड आणि मम्मीला घेऊन जायचं. म्हणजे ते असतं ते काय आणायचे आणि सर्व्हिसिंगला टाकायचे होते. पप्पा नको बोलले. नको काय करायचं बघू आता. दुकानी कोण हाय का नाही, मी न सांगताच चाललोय दुकान. बघ किती मोबाईल मध्ये व्यस्त आहे तू. आता सेल्फी काढायची गेले. आता डिलीट केलीस. ऊन तर लई आहे, पण काय वाटत नाही. गाडीवर जायचंय. मग अशी गाडी सावलीला लावलेली. सावली येईन म्हणून. सावली चाली नाही अजून. तर मी आता दुकानी आलो आणि आता जस्ट मामा ते आता बाहेर गेले तर म्हणजे कामासाठी. आणि आम्ही इथं आता बूट ऑर्डर करायला याच्यासाठी. आणि बघा किती मोठा माल आलाय. पुन्हा अर्ध दुकान तरी एवढ्यानंच भरले. स्टॉक एवढा आलाय बघा. इथं यायला जागा, जायला जागा नाही. एवढीच जागा आहे. इथून जर बाहेर जायचं असतं तर एवढी जागा, आणि इथून मध्ये पण जायचं असलं की इथूनच आहे. थोड्या वेळ बूट शॉटता आणि मग नंतर थोड्या वेळ गेम खेळणार आहे पीसीवर आणि नंतर जाणार आहे. आता बघा 1 वाजले. तर कुठं काय झालंय? कुठं पण जायचंय? मला पण स्क्रीन गार्ड टाकायचं. तर आता मी बाजूवाल्यासोबत जरा बोलायचं चालू. म्हणजे जरा त्याला पण काम आहे, मला पण काम आहे. मला स्क्रीन गार्ड टाकायचं मोबाईलला. तर स्प्लेंडर घेऊन चालू यायचे. चार्जिंगचं सॉकेट खराब झालं याचं. कचरा बघा. चार्जर असं परफेक्ट बसना गेलं त्याच्यामध्ये. असं आपलं कसं परफेक्ट बसतो तसं बसना गेलं. तुझं कचरा बसला तुझं काही साफ करतोस का नाही? त्याला कसं साफ करा बाबा. गंजलंय सगळं मध्ये. कुठून जाऊन बसला एवढा यूज करते. हा कोण यूज करते? आपणच करतो. कधी क्लीन केला का नाही? कसं क्लीन करायचं त्याला? कधी गेलो दुकानावर करून घ्यायची क्लीन. चलू द्या म्हणलेलं माणसं. आता होईल बघ माझ्याचं स्क्रीन गार्ड बघा. सगळ्या टाईपचे कव्हर आहेत मोबाईलचे. परत लेन्सेस आहेत. 80 रुपयाला स्क्रीन गार्ड. 3 वेळा पडलाय मोबाईल, त्यामुळे बसून गेलो आज. असंच व्हिडिओ शूट करताना झालं. पण बरोबर बसले. तिकडे 100-150ला सांगाल. तर तेव्हा फायनली बसले याच्यात. आता आम्ही चाललो कुठेतरी वेगळ्याच जागी. म्हणजे मला हे नेलंय म्हणजे मोबाईलचं दुकान आहे. वेगळ्या जागी म्हणजे मोबाईलचं दुकान आहे. मोबाईलचं ते डिझाईन करायचे मोबाईलला. सगळे मोबाईलचे दुकान आहेत या गल्लीत. बघा या मोबाईल मध्ये म्हणजे दुकानाला श्री मोबाईल आर्ट्स. त्याला असं डिझाईन करायचे होते मोबाईलला. तुझ्या मोबाईल लावायचे तू बघ ना मग कोणतं आवडतं. तर कसले कसले टेम्पलेट आहेत. टी-शर्ट आहेत छापलेले यांच्याकडे. ते सगळे डिझाईनचे टेम्पलेट आहेत मोबाईलला करायला. तर या तिघांमधून जे चांगलं वाटेल तेच लावणार आहे. कोणता काढणार आहे? सुपारी बास्केट नाही. सगळं त्याच्यासारखं बसतंय कवर असं महाग. एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. यांनी पण घर बांधायला काढलंय असलं. म्हणलं ते असलं नाही अजून प्लॅनिंग चालू. इंजिनियर बघाले आता. हा जमते बघ. अरे देवा. हे लातूर आहे पिल्लू. किती भारी टी-शर्ट छापले. तर हे जमल पण लाईटली दिसायले. ते जर एडिट करून देत असतील तर मग बघ. हा छान दिसायला बघ. याच्यात गोरा पण दिसायला जास्त. हा फायनल केलाय. दे मोबाईलमध्ये 2% चार्जिंग आहे. नंबर
त्यांना नंबर घे की मग पहिल्यांदा. कुठं नंबर बाय बघा असा दिसतोय नॉर्मल मोबाईल आता, आणि लावल्यावर बघा किती छान दिसते आता. ते सगळे स्क्रॅच ते गायब होते. तर मला कोण भेटले, पिल्या भेटले, फिरायला कुठं तरी. अय कुठं कुठं गावावरून इकडे आले आता. तर आता काम चालू झालंय मोबाईलचं, आणि आबा आणि पिल्या ते जे आता एसटीनं गेले. तर आबा बोला ते दाखवू नको तिथलं काय, त्यामुळं दाखवलं नाही जास्त. ब्रँडिंग करायची असतं तर असे करा. बघा मोबाईलवर पण दुकानाचं नाव सगळीकडंच, स्कॅनर इंस्टावर सगळं. ते हे हँडसम बॉय, हे त्यांना किती एडिट करावं लागेल त्याच फोटोला. कसल्या कसल्या मशीन आहेत ते, मोबाईल प्रिंट, हे सॉरी शर्ट प्रिंट करायच्या मशीन आहेत. परत तिकडं मोबाईल रिपेअरिंगचं पण आहे. ऑलराऊंडर आहे. वेळ पडलेला दिसायला मोबाईल. पडलं. त्याला स्टिकर टाईप करायला आता. तिथं खालती अजून एक मशीन आहे तेव्हा. कुठून कुठं मशीन आहेत सॉरी मशीन येत आहे का नाही आलं. आता तिथलं झालं. आता परत इथं एक मशीन आहे, कटिंग मशीन आहे ही वाली. मोबाईलच्या शेपचं कट करते बरोबर. झाली कटिंग 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 बरोबर कट केलं मोबाईलच्या सारखं. हो हो आयफोनचा कॅमेरा फायनल असा दिसतोय आता. पहिला कसा होता ना आता बघा. त्याला ते व्हाईट कवर घालून घ्यायचं वरतून. आता तर आम्ही कवर बघायला आलो, आता भेटायला पाहिजे. बरोबर कापले पण तेव्हा 2 आले. ट्रान्सपरंट नाही का व्हाईट मधून तर नाही ट्रान्सपरंट. चला दुकानी डायरेक्ट काचच फुटला. एक करायला जाता दुसरंच काहीतरी होतं यार. काय कांडच आहे नुसतं जिंदगीत. बसला तर आता आम्ही कवर नाही बसलो, तर आता आम्ही डायरेक्ट दुकानाकडे चाललो. तर आता मी दुकानी आलोय आणि आंबा आणलाय एक मामानं. एक आंबा डिकीत आहे म्हण. तर तिथं मोबाईलवर बोलत बसलाय. हाय हे आता फक्त आणायला दाखवायला आणलेत का खायला आणलेत? चांगले पिकलेले इथं पण चेक करायला आणले काय माहिती. स्क्रीन गार्ड लावल्यामुळं स्क्रीन जर अशी उचलल्यासारखे वाटायले थोडीसे, आणि असं वाटायला वरती चालली आहे स्क्रीन. पण आता लागेल 2-3 दिवसात सवय द्यायची. पण 2:45 झालीत आता, आणि बाहेर आता सावली पडले कसे काय की, तरी ऊन आहे, लय गरमी आहे बाहेर. तर आता मी चाललोय परत घरी, कारण की झाला आता इथं टाइमपास. आता घरी पण जावं लागेल. तर आता घरी आले मला एक कॉफी भेटली. चहाच नाही, कारण कॉफीच बनवलेली रानूनं. आणि मम्मी बसले रोजच्या सारखं कामाला तिच्या. मी तुम्हाला एकदा बोललेलं बघा, रानू असं येड्यासारखं करते काय ना काय घालून असं. तर आता तुम्हाला दाखवतो. रानू साडी घातली. थांबा शांत बसा. हो गाई अशी करते येड्यासारखी. व साड्या घालून गे. आज तर काही जास्त नाही, पण आज कमीच आहे जरा. ते मम्मीची साडी काढते काय घालून. कोण बोललं? होय, पण आज नाही एवढं. तर दरवेळेस पेक्षा आज कमी म्हणजे नाटक करायले. नाही तर मम्मीच्या 2-3 साड्या इथं पसरवते, नंतर ते घालते एक एक करून. आता वाजले 7:30, आणि आता मम्मी हातपाय तोंड धुवून आली. काय गोड वाटतंय की. आमचं नॉर्मल, आम्ही टी-शर्ट आणि पॅन्ट. बरं झालं बाबा हे चष्माचं काच तर बसलं, नाही तर काहीच नव्हतं. एक होता चांगला, ते पण जत्रेत घेतलेला. काचलूच झाला. आणि मला फेविक्विक लावायला पण आहे ना. मम्मी बोलली की फेविक्विक जर लावलं तर काच तडकू पण शकतोय. हो का, हा कालपासून हा फोटो नुसता घरातच फिरायला सगळीकडे, हॉलमधून किचन मध्ये सगळीकडेच. राऊंड न काढलं, मी नाही काढला. हे धरे मी तर ठेवला, मला नाही माहिती. आजकाल मम्मी रानू कशा काय गोऱ्या दिसायला. रानूचा आता परत काळी दिसायली. मग अशी दिसत होती गोरी. कसं काय आजकाल कसं काय. रानू सोबत आता मम्मीचं पण चालू झालंय. रावणाला येड लावलं मम्मीला पण. अरे देवा, मम्मी नसते कधी आज कसं काय गेलीस तू. आमच्या घरात 1 नमुना भरलेला येड.
हुशार नाही तेच तर मला एकूण एक येड भरलेलं आहे घरात.